शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या। जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही। आंदोलन मागे घेऊन मराठा समाजाचं वाटोळं मी करणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। जरांगे आंदोलनावर ठाम। 90% प्रश्न मिटलेत, मनोज जरांगेंचं मोठं यश। आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ज्या ठिकाणी नोंदी सापडल्यात त्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारचं काम सुरू। अजित पवारांची प्रतिक्रिया। तर कोणतीही धावपळ सुरू नसल्याचंही केलं वक्तव्य। 21 जानेवारीपासून आरक्षणासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू होणार। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण संपवण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचना। मनोज जरांगेंकडून मुंबई आंदोलनाची तयारी। ट्रॅक्टर चालवत 20 तारखेच्या मुंबई आंदोलनाचा घेतला आढावा। ट्रॅक्टर चालवत जरांगेंचा मुंबईसाठी सज्ज असल्याचा इशारा। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबी कडून झाडाझडती। आतापर्यंत 6 वेळा साळवींची एसीबी कडून चौकशी। एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख। आरोपी म्हणून राजन साळवी, पत्नी आणि मुलाचं नाव नमूद। ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई होणार हे अपेक्षित होतं। चौकशीला सामोरं जाण्याची तयारी। अटकेला घाबरत नाही, राजन साळवींची प्रतिक्रिया। मी लेचापेचा शिवसैनिक नाही, गुन्हा दाखल झाल्यानंतर राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया। शिंदे गटात न गेल्यानं परिणाम भोगावे लागणार, परिणामांची पर्वा करत नाही, राजन साळवींचं वक्तव्य। तुम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये आला नाही तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। सूरज चव्हाण आणि राजन साळवींच्या चौकशीवर खासदार राऊतांची प्रतिक्रिया। जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यांच्या मागे यंत्रणा लागत आहेत। राजन साळवींवरील कारवाईवर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना कोर्टात हजर केलं। मुंबई महापालिकेतील कोविड खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणला ईडी कडून अटक। सूरज चव्हाणचा मला अभिमान, तो निर्लज्ज हुकुमशाहीसमोर झुकला नाही। आपल्या राज्यातील हुकुमशाही राजवट जग पाहत आहे। सूरज चव्हाणांच्या ईडी कारवाईवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपकडून घबराटीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न। सूरज चव्हाणांवर जाणीवपूर्वक कारवाई। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। जालन्याच्या औद्योगिक वसाहतीमधील 2 स्टील कंपन्यांवर केंद्रीय जीएसटी विभागाचे छापे। गुजरातहून बनावट बिलांच्या आधारे भंगाराची खरेदी केल्याचा संशय। गीताई आणि रूपम स्टील कंपनीमध्ये छापे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।